नमस्कार, मी प्रीती। आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडींवर। मराठा आरक्षणासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले आहेत। मला सरकारने गोळ्या घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे, मी मरण पत्करायला तयार आहे, पण मागे हटणार नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। सरकारला आपल्याला सहकार्य करायचे नव्हते म्हणून मराठ्यांना मुंबईत यावं लागलं असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर आरोप केला आहे। आपल्या सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही, तसेच सरकारने बेमुदत उपोषण करू द्यावं अशी मागणीही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सरकारची सहानुभूती आहे। सरकारने हा प्रश्न कधीच प्रतिष्ठेचा केला नाही। त्यांच्या मागण्या सरकारने विचारात घेतल्या आहेत। विशेषतः हैदराबाद गॅझेट प्रमाणे कुणबी दाखला देण्याची कारवाई अद्यापही सुरू आहे, याकडे विखे यांनी लक्ष वेधले। तरीही कोणी दाखल्यांपासून वंचित राहिले असतील तर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीकडून उचित कार्यवाही करण्यात येईल। त्यांच्या नवीन मागण्या असतील तर त्यावर चर्चा होईल, विचार होईल असे विखे पाटील यांनी म्हटले आहे। तर चर्चेतूनच मार्ग निघू शकतो। सर्वांचीच भावना आहे की आरक्षणाच्या प्रश्नांवर तोडगा निघाला पाहिजे असे विखे पाटील यांनी म्हटले आहे। ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मनोज जरांगे मुंबईत दाखल झालेत। मानखुर्द चेंबूरमध्ये जरांगेचे भव्य स्वागत करण्यात आलं। शेकडो गाड्यांचा ताफा आणि हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झालेत। दुसरीकडे प्रत्यक्ष आंदोलन स्थळ म्हणजे आझाद मैदानही हाऊसफुल झालं आहे। आंदोलकांचे लोंढेंच्या लोंढे आझाद मैदानावर आदळतायत। आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी दिली आहे। त्यामुळे मनोज जरांगेंच्या आंदोलनाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे। आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगेंना एका वेळी एकाच दिवसाची परवानगी मिळाली आहे। शनिवारी, रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी परवानगी मिळणार नसल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे आज एकच दिवस जरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करावं लागणार आहे। एका दिवसात आंदोलन कसं करणार असा सवाल जरांगेंनी सरकारला केलाय। आणखीन काही दिवसांची परवानगी मागणार असल्याचं सांगितलं जातंय, पण तशी परवानगी मिळाली तरी परवा शनिवार असल्यानं नियमानुसार जरांगेंना आज नंतर सलग आंदोलन करता येणार नाही। त्यामुळे शनिवारी, रविवारी जरांगेचा मुक्काम कुठे असणार हा प्रश्न आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत। आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊ गल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृह विभागाने काढल्याचे समोर येत आहेत। खाऊ गल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृह विभागाचा हेतू काय? मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊ गल्ल्या सुरू ठेवायला हव्यात असं रोहित पवार म्हणाले। मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल होताच भाजपकडून महाविकास आघाडीवर टीका करण्यात आली आहे। भाजप नेते केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की मराठा समाजाचे मुंबईतील आंदोलन हे शांततामय ऐतिहासिक होईलच, पण या आंदोलनाबाबत बोलतंय कोण? महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाकडे दुर्लक्ष करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्ष मराठा समाजाच्या मुक मोर्चाची मुका मोर्चा म्हणून हेटाळणी करणारे, सामना आरक्षणाचे विषय आता नको म्हणणारे शरद पवार आणि वर्षानुवर्षे मराठा समाज केवळ मतपेढी म्हणून पाहणारा काँग्रेस पक्ष आजही हे तिघेही केवळ राजकारण करू पाहत आहेत। ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मनोज जरांगे यांच्या मागणीवर हे तिघेही मूग गिळून गप्पा आहेत। नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक पार पडली। या बैठकीत आगामी काळातील ओबीसी आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे। आजपासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जाईल आणि पत्रकार परिषद घेऊन ओबीसी समाजाची भूमिका मांडली जाणार आहे। त्यानंतर 30 ऑगस्ट 2025 रोजी नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण केले जाईल। इतर जिल्ह्यांमध्ये स्थानिक पदाधिकारी उपोषण करून सरकारचे लक्ष वेधणार आहेत। आम्ही 15 दिवसात मुंबईकडे कूच करण्याची तयारी करत आहोत। यातून आम्ही सरकारचे लक्ष आमच्या मागण्यांकडे वेधू असं तायवाडे यांनी म्हटलं आहे। भारत हे अखंड आणि हिंदू राष्ट्र असल्याचा मोठा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केला आहे। संघाचे हे शताब्दी वर्ष आहे। या बौद्धिकाला आणि शिस्तबद्ध कॅडरला 100 वर्ष झाली आहेत। त्यानिमित्त दिल्लीत 3 दिवसीय व्याख्यानमाला सुरू आहे। 100 वर्षाची संघाची यात्रा नवीन क्षितिज हे या व्याख्यानमालेचे सूत्र आहे।
आरक्षण हा काही तर्काचा विषय नाही, तर संवेदनशीलतेचा विषय आहे। जर अन्याय होत असेल तर मग त्याचे परिमार्जन होणे गरजेचे आहे। तो अन्याय दूर होणे आवश्यक आहे। राज्यघटनेनुसार जे आरक्षण देण्यात आले आहे त्याला संघाने अगोदरच पाठिंबा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे। शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाला आहे। आमदार अमोल खताळ हे संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते। याच वेळी एका तरुणाकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। तरुणाने हात मिळवण्याच्या बहाण्याने या तरुणाने अमोल खताळ यांच्यावर हल्ला केला। मात्र या तरुणाने हल्ला का केला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये। हल्लेखोर तरुणाला सुरक्षा रक्षकांनी वेळीच ताब्यात घेतलं आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत मुंबई, ठाण्यासह आसपासच्या महानगरमधल्या 1.5 दिवसांच्या घरगुती गणपती बाप्पांचं काल विसर्जन करण्यात आलं। मुंबई महापालिकेच्या 288 वॉर्ड्समध्ये गणरायाच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे। ठाण्यातील मासुंदा तलावाच्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी।